पाहता क्षणी खाऊसा वाटेल असा व्हेज पुलाव आज आपण बनवणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे विद्यास किचनमध्ये स्वागत आहे. व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी 1 वाटी राईस घेतलेला आहे. तो अराऊंड पाव किलो असेल. काही मिक्स भाज्या घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये बटाटा, फ्लॉवर, गाजर, शिमला मिरची, परसबी आणि वाटाणा घेतलेला आहे. 2 कापलेला कांदा घेतलेला आहे. 1 कापलेला टोमॅटो, 2 ते 3 कापलेल्या मिरच्या, कढीपत्ता, लसूण आणि अद्रकची पेस्ट, अर्धा चमचा जीरा, अर्धा चमचा मोहरी, 2 ते 3 काळी मिरी आणि लवंग, 2 ते 3 तमालपत्र, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि कापलेली कोथिंबीर घेतलेली आहे. सर्वात अगोदर आपण तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून 10 ते 15 मिनिट आपण भिजवून ठेवून द्यायचं आहे. भिजलं की तांदूळ मस्त मऊ शिजतो. आता आपण गॅसवर कुकर ठेवूया आणि 3 पळ्या तेल टाकूया. तेल थोडं गरम झाल्यावरती आपण त्यात जिरा आणि मोहरी टाकूया. जिरा आणि मोहरी भाजल्यानंतर आपण त्यात तमालपत्र टाकूया आणि लवंग आणि मिरी टाकूया. आपण आता कांदा ॲड करूया त्याच्यामध्ये. हे मिक्सर आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आणि कांदा लाल होईपर्यंत भाजूया. कांदा चांगला भाजलेला आहे. आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया. हे मिक्स करून घेऊया. आपण मिरची ॲड करूया. लसूण आणि अद्रकची पेस्ट ॲड करूया. कढीपत्ता ॲड करूया. हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. टोमॅटो थोडा भाजल्यावरती आपण त्याच्यामध्ये धना पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला ॲड करूया. हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये सगळं व्हेजिटेबल्स टाकूया. आणि चांगलं मिक्स करून घेऊया. व्हेजिटेबल्स आपल्याला जास्त फ्राय करायची गरज नाही आहे. ते नंतर राईसबरोबर शिजून जाईल. आता आपण राईस ॲड करूया. हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण मीठ ॲड करूया.
आणि गरम पाणी ॲड करूया. पाणी आपण एक वाटी तांदूळ घेतलेला आहे, तर 2 वाटी तांदळासाठी आणि 1 वाटी आपण मिक्स व्हेजिटेबल शिजण्यासाठी पाणी घेतलेलं आहे. हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. कोथिंबीर ॲड करूया. आणि आपण कुकरचं झाकण लावूया. आणि याच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या करूया. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि कुकर आपण 10 ते 15 मिनिट थंड होण्यासाठी ठेवूया. 15 ते 20 मिनिट झालेली आहेत. कुकर आपला थंड झालेला आहे. आपण झाकण काढूया. आणि पुलाव मिक्स करूया. पुलाव एकदम छान झालेला आहे. एका डिशमध्ये काढूया आपण. तर तुम्ही बघू शकता पुलाव एकदम छान झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.